चौथा गणपती वरदविनायक. रायगडच्या महडमध्ये वरदविनायक मंदिर आहे. एका मान्यतेनुसार वरदविनायक भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतो. या मंदिरात नंदादीप नावाचा दिवा असल्याचीही एक आख्यायिका आहे, जो गेल्या अनेक वर्षापासून अखंड तेवत आहे. प्राचीन काळी भीम नावाचा शूर आणि उदार राजा होऊन गेला. मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. मग तो आपल्या राणीसह जंगलात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एक उपाय सांगितला. जेव्हा राजाने घोर तपश्चर्या केली, त्यामुळे विनायक त्यांच्यावर प्रसन्न झाला. लवकरच तुला मुलगा होईल, त्याने राजाला सांगितलं. काही दिवसांनी राजाला मुलगा झाला. त्याचे नाव रुक्मांगद असे ठेवले. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन केले आणि त्याचा फार एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितलं. एकदा रुक्मांगद शिकारीसाठी जंगलात भटकत असताना तो वाचकन्वी ऋषींच्या आश्रमात गेला. ऋषींच्या पत्नीचे नाव मुकुंदा होते. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्या प्रेमात पडली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे मुकुंदाने रुक्मांगदाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. शाप मिळाल्यानंतर सोन्यासारखे चमकणारे रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी होऊन रुक्मांगद जंगलात भटकत असताना नारद मुनींना भेटला. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदने कदंब नगरीच्या कदंब मंदिरात स्नान केले आणि तेथे चिंतामणी गणेशाची पूजा केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला. इकडे मुकुंदा रुक्मांगदाच्या प्रेमात झुरू लागली. तेव्हा मुकुंदाची तेथील स्थिती पाहून इंद्राने रुक्मांगदाचे रूप धारण करून मुकुंदाची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यापासून मुकुंदाला एक मुलगा झाला. त्याचे नाव ग्रीष्मद असे ठेवले. ग्रीष्मदाला आपल्या जन्माचे सत्य समजले, तसेच त्याच्या जन्माची कहाणी सर्वांनाच ठाऊक होती. परिणामी तो हळूहळू अपमानित होऊ लागला. आईच्या पापामुळे सर्वजण त्याचा तिरस्कार करू लागले. त्यानंतर ग्रीष्मदाने त्याच्या आईला शाप दिला. त्यानंतर त्याने प्रायश्चित्तासाठी पुष्पक वनात तपश्चर्या सुरू केली. त्याने विनायकाची पूजा केली. त्यामुळे श्री गणेश प्रसन्न झाले. श्री गणेशांनी त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही या वनात राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा. ते पुष्पक किंवा भद्रक जंगल म्हणजेच आजचाड महाड प्रदेश. येथील विनायकाला वरदविनायक असे म्हणतात, कारण याच ठिकाणी ग्रीष्मदाचा भाग्योदय झाला. ग्रीष्मद हे गणेश पंथाचे संस्थापक मानले जातात. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य YouTube चॅनल. धन्यवाद.